पप्पा सदा असा येते. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. एक सिक्रेट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेल. आज होता संडे, म्हणून मम्माला म्हटलो की सँडविच करूया म्हणून सँडविच करायच्या प्रिपरेशनला लागलो बघा. सगळे व्हेजिटेबल्स बारीक बारीक चॉप करून घेतो आणि चीज पण किसून घेतलो. व्हेजिटेबल्स मध्ये मियानीज आणि असलेले नसलेले सॉस घालून घेतलो. आता ब्रेडला कोट करून घेतो सॉसनी, ग्रीन चटणीनी आणि मिक्स केलेले व्हेजिटेबल्स ब्रेड वरती स्टफ करून घेतो आणि आमच्या सँडविच मेकरला तूप लावून घेतो आणि ते स्टफ केलेले ब्रेड मी सँडविच मेकर मध्ये ठेवलो. लॉक करून गॅसवर भाजायला ठेवलो. लई वेळ लागत नाही हो, फक्त 2 मिनिट लागतात. झालंच बघा. टॅन टॅन. कसं झालं माझं सँडविच? मी केलो हा तो. मम्मानं म्हटली सँडविच मेकर मध्ये एक एक कधी होणार म्हणून तिनं आपला पहिलेच जुगाड केली बघा. लई मस्त झालेलं बाबा मी केलेलं सँडविच. आता पटपट खाऊन घेतो. मग मम्मानं मला आणि एक काम लावली बघा इकडं. ते काय म्हणजे, काल रात्री मम्मानं दहीला लटकून ठेवली होती. त्याचं श्रीखंड करायचं होतं ने, म्हणून ते पण करूनच घेतलं बघा इकडं. ते खूपच मस्त झालेलं, म्हणून मी पटपट खाऊन संपवलो. सरप्राईज काय दाखवतं बघा इकडं. आता हे 2 लबड सारखं आमच्या घराकडे येत होते. ऑब्झर्व केल्यावर कळालं की त्यांनी इकडे घरट बांधायलेत म्हणून. किती गवत आणून घालून ठेवलेत बघा त्यांनी. आणि आमच्या मम्माचं इथं वेगळंच काहीतरी चालू होतं. ती दादाला काय म्हणाले सांगू? हे बघ, हे मी आणि तू आणि मी पण असंच आमचं घरट सजवलेलं का नाही, तर त्यांच्या पण घरात एक छोटीशी चिव येणार आहे, म्हणून त्यांनी छोटंसं घरट बांधायलेत. असं काय ते बडबडत होती बघा डॅडाकडून. त्यांना बघायला खूप भारी वाटत होतं. त्यांनी एक एक गवत आणून त्या घाटामध्ये घालत होते. भूक लागली असणार म्हणून मी त्यांना दाणा आणि पाणी दिलो. संध्याकाळी मला जायचं होतं ऑप्टिकल्स मध्ये. माझं जरासं डोकं दुखत होतं म्हणून डॉक्टरकडे गेलो. त्यांनी मला प्रोटेक्शनसाठी चष्मा यूज करायला सांगितले. मम्माचा पण तुटलेला, म्हणून मी एक घेतलं आणि मम्मा एक घेतली. पाऊस लई होता म्हणून अक्षय मम्माच्या दुकानमध्ये जाऊन बसलो. घरी येऊन मला ॲक्टिव्हिटी करायची होती, म्हणून मम्मा मला हेल्प करत होती बघा. माझं लिहायचं भरपूर होतं म्हणून मी लिहायला बसलेलो. इथं बघा माझी कशी नौटंकी चालले. इकडे बघ. मम्मा करून असंच मस्ती करत असतो बघा मी. कशाला रडलीस? ती मला खूप लाड करते ने, तेच करून घ्यायचे असतात म्हणून ही नाटकं करत असतो मी. मी हसलो नाही म्हणून रडायचं? केवढं लिहायचंय सांग बघ इथं. लिही की पटपट. येत असून पण कशाला मस्ती करतीस सांग. पिल्लू माझं, बाबू का नाही तू माझ्या, शोना का नाही तू माझी, चुटकली नाही पिटकली नाही. बघा काय काय म्हणते, हेच ऐकायचं असतंय. तिच्याकडून लाड करून घ्यायला मला खूप आवडतंय. लुक ॲट माय शॉपिंग लिस्ट. चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.